नमस्कार, माझं नाव मिलिंद इंगळे. हे सगळे माझे गुरु आहेत. त्या गुरूंनी जे शिकवलंय, ते आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. मोस्ट इम्पोर्टंट तुम्ही ब्रीथिंग कसं करताय ह्याच्यावर तुमचं अख्खं बोलणं आणि गाणं अवलंबून आहे. बडो आशा कोरीशचे गोकाचे डेकेला फेरायो ना जननी बडो आशा कोरीशची गोकाचे डेकेला. लंग्स आणि पोटाच्या मध्ये एक डायफ्रॅम असतो. त्याच्यामुळे आपण जेव्हा खालच्या साईडला हा श्वास घेतो आणि पोट बाहेर येतं म्हणजे काय होतं, हा डायफ्रॅम आपल्या पोटाला पुश करतो. श्वास घेऊ नका, सोडू नका. शोल्डर रिलॅक्स, चेस्ट रिलॅक्स. आणि आता इनहेल म्हटलं की हळूहळू इनहेल आणि हळूहळू इनहेल करा. मस्त. जलाए, ऐका आता. दीप जलाए, दीप जलाए. आता हे जे मी तुम्हाला मगाशी रियाज करताना फेड इन फेड आउट सांगितलं, ते आता इथे तुम्हाला सगळी कामी येणार आहे. कळलं काय झालं? जेव्हा तुम्ही फेड आउट केलं ना, त्या सूर कमी लागतो, फ्लॅट झाले सगळ्यांचे सूर. तर त्याच्याकरता हा रियाज केलात ना, तर तुम्हाला तो सुरात लागायचं सवय होईल. अत्यंत महत्वाचं आहे, तुम्ही फेड इन फेड आउट कसं करता, अर्थ कसं समजून घेता. ये रातें ये मौसम नदी का